हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. सकाळचे 7 वाजलेत आणि इथे एक मी ट्रेड चालू केला होता. सकाळी सकाळी ट्रेड मिळाला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की $300 जवळपास आपल्याला एक प्रॉफिट चालू आहे. आणि बेसिकली आपण त्याला का बाय केला तो लक्षात घेऊन घ्या. इथे वर जसा हा पॅटर्न कंप्लीट होईल ना तेव्हाच मी त्याला सेलिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये आहे की इथे जे मार्केट टच करेल इथून वर जाईल थोडंसं, पण मी तिथे एक्झिट करण्याचा प्लॅन करतो. कारण की लोकांना दिसून जातं की मार्केटमध्ये एक बुलिश स्ट्रक्चर आहे. मग मार्केट तिथे काय होऊन जातं, साईडवेज होऊन जातं, राईट. सो म्हणून मी तरी पण थोडंसं आज उठायला कंटाळा केला आणि माझा जो ट्रेड आहे जो इथे बाय व्हायला पाहिजे होता तो माझा इथे बाय झाला. सो माझं इथे $2 लेट बाय झाला इथून. पण तरी पण लक्षात घेऊन घ्या, मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन जी आहे ना ती बुलिश आहे. पण तुम्ही जसं बघणार ना, आपण कशा पद्धतीने ट्रेडिंग करतो मी तुम्हाला तसंच एक्सप्लेन करतोच क्लासमध्ये. पण इथे बघा, मार्केटमध्ये एक स्ट्रक्चर आहे, राईट. सो हे जे पूर्ण साईडवेज स्ट्रक्चर आहे, साईडवेज स्ट्रक्चरला मार्केट ब्रेकडाऊन करत आहे, तोडतं आहे खाली. आणि खाली तोडून परत काय करते मार्केट, त्याच्यावर येऊन सस्टेन करायला बघते, राईट. म्हणजे हा एरिया पूर्ण काय करतोय, रेजिस्टन्सचा काय बनतोय, सपोर्ट बनतोय, ठीक आहे ना. प्रत्येक वेळेस बघा, इंटरनल सपोर्ट रेजिस्टन्स ज्याला एक्सपिरियन्स असतो ना तो इंटरनल सपोर्ट रेजिस्टन्स वापरतो. आणि ज्याच्याकडे एक्सपिरियन्स नसतो तो काय करतो, तो कसं करतो बघा, टॉपचा रेजिस्टन्स, बॉटमचा सपोर्ट, राईट. इथला रेजिस्टन्स एकदम इथला बॉटमचा सपोर्ट. आपल्याला तसं नाही करायचं, आपल्याला इंटरनल सपोर्ट रेजिस्टन्स काढायचे. इंटरनल सपोर्ट रेजिस्टन्स हे इझिली येत नाही, त्याला एक एक्सपिरियन्स लागतो. त्याला हा पूर्ण एक नजरेचा विषय होऊन जातो त्याच्यानंतर, की तुम्हाला मार्केटचा एक म्हणतो ना आपण फील येतो, फील वगैरे असं म्हणतात. पण बेसिकली ते काय असतं माहिती आहे की एक इंटरनल रेजिस्टन्स ओळखण्याची एक कॅपॅसिटी बिल्ड होऊन जाते आपल्यामध्ये आणि आपण त्याच्यानुसार ट्रेड करतो. हा जवळपास माझा $300 ट्रेड आहे. थोडासा रिव्हर्स आलेला आहे, बघू किती आहे, $150 जवळपास आलेला आहे. बघूया याला काय करायचं. पण हां, ओके, तुम्हाला फक्त काय पाहिजे, प्रॉफिट व्हायला पाहिजे. आता लोकांचं दिवस पण सुरू झालेला नसेल, पण तरी पण आपण इथून काय करून झालं, $200-300 जवळपास आपण इथून जनरेट करून टाकतोय, ठीक आहे ना. तर कधी पण एक लॉजिकच्या बेसिसवर ट्रेड करायचा, पॉईंट माहीत पाहिजे, आपण का ट्रेड करतो ते माहीत पाहिजे. ओके, थँक्यू.